नागपुरातील अजनी परिसरात पार्सल डिलिव्हरीच्या बहाण्यानं एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पडणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे। घटनास्थळी आरोपीची सायकल राहून गेल्यानं आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे क्राईम ब्रांच युनिट 4 त्याचा शोध घेत आरोपीला जेरबंद केलं। आरोपीकडून सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव युवराज गुप्ता असं आहे। तो एका ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता। काही दिवसांपूर्वी तो तक्रारदार सदानंद कांबळे यांच्या घरी पार्सल देण्यासाठी गेला होता। त्यावेळी त्यानं कांबळे यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी पाहिली आणि ती लुटण्याचा कट रचला। बुधवारी दुपारी आरोपी पुन्हा पार्सल घेऊन भगवान नगर येथील शीला रेसिडेन्सीमध्ये पोहोचला। मात्र कांबळे यांनी कोणतेही पार्सल मागवले नव्हते। पार्सलवरील पत्ता पाहत असतानाच आरोपीने त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि पळ काढला। आरडाओरडा होताच आरोपीनं घाईघाईत स्वतःची सायकल घटनास्थळीच सोडली आणि पायी पळून गेला। पोलिसांना घटनास्थळावरून सायकल तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले। या दोन्ही महत्त्वाच्या धाग्यांच्या आधारे क्राईम ब्रांच युनिट 4ने आरोपीला त्याच्या घरातून अटक केली। आरोपीकडून लुटलेली सोन्याची साखळी, मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपीनं 12वीत नापास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याचं सांगितलं। वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असून आर्थिक अडचणीमुळे आपण हा गुन्हा केल्याची कबुली त्यानं दिली। सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। वो वजह बता रहा कि पढ़ाई के लिए पैसे नहीं करके चेन मैंने तोड़ा है करके। उसका नाम है युवराज सुनील गुप्ता, 18 साल, रहना पारडी। उसको ताबे में लिए और जो चेन खींच के गया 100% रिकवरी हो गई। ये 9.50 ग्राम का जो गोफ था वो पूरा जब्ती है और उसको जो इस्तेमाल किया मोबाइल, ऐसे कुल मिलाकर 1,50,000 रुपये का माल जब्ती की है। उसका पुराना रिकॉर्ड नहीं है, ये पहला गुनाह है इसका।